याच मतदारसंघामध्ये भुदरगडच्या शेतकऱ्यांना त्यावेळच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आश्वासित केलं होतं की आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार नाही। या महाराष्ट्राचे अनाजी पंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पहिला मी शक्तीपीठ महामार्ग करतो। या सरकारनं 88,000 कोटी रुपये ठेकेदारांचे द्यायचे, ते का दिलेले नाहीत? शेतकऱ्यांचा विरोध आहे, मात्र स्थानिक नेते असतील, पालकमंत्री असतील, त्याचं समर्थन करतायत शक्तीपीठचं। कसं बघताय या नेत्याकडे? एक तर शक्तीपीठ महामार्गाची लढाई ही विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून आहे। याच मतदारसंघामध्ये भुदरगडच्या शेतकऱ्यांना त्यावेळच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आश्वासित केलं होतं की आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणार नाही। आणि या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्याने एक मोठं बहुमत महायुतीच्या सरकारला मिळालं। शेतकऱ्यांच्या हिताच्या, महिलांच्या, युवकांच्या कल्याणाच्या कुठल्याही घोषणा न करता या महाराष्ट्राचे अनाजी पंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की पहिला मी शक्तीपीठ महामार्ग करतो। हे तपासून घेण्याची गरज आहे। अदानीसारख्या ठेकेदाराची जर का निवडणुकीच्या अगोदर बैठक होत असेल तर हा संपूर्ण व्यवहार हा संशयास्पद आहे। 88,000 कोटीचा महामार्ग जर करत असेल तर निवडणुकीनंतर 3 महिन्यात या सरकारनं 88,000 कोटी रुपये ठेकेदारांचे द्यायचे, ते का दिलेले नाहीत? ते विकास कामाचे पैसे। आणि त्याचबरोबर आज हा महामार्ग रद्द झाला पाहिजे, आमची ठाम भूमिका आहे। 12 तारखेला आम्ही विधानसभेवर अर्थसंकल्पीय आदेश लावला, म्हणजे आत्महत्या करणार असं एक आंदोलन, शेतकऱ्यांचं आंदोलन हे मुंबईमध्ये घेत आहोत। आणि जोपर्यंत हा महामार्गाचा निर्णय, अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। महायुतीचे काही नेते म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग होणार नाही, मात्र शहराचे आमदार आहेत ज्यांनी किडाईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि समजूत काढून एकत्रित बसून हा महामार्गासंदर्भात गैरसमज दूर करून महामार्ग करू असं म्हटलंय। काय सांगाल यावर? 10 गुंठ्याचा छोटा शेतकरी असेल, 40 गुंठ्याचा शेतकरी असेल, शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये घाम दिल्यानंतर शेतीच्या बियाणाला, खताला आणि विजेला किती पैसे द्यावे लागतात, ज्या लोकांना कळत नाही त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असं माझं मत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।